नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप गंभीर विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे भारतामध्ये अन्न संकट म्हणजेच फूड क्रायसिस येणार आहेत का? ओके. आता या प्रकारच्या खूप साऱ्या न्यूज आर्टिकल्ससुद्धा आल्या आहेत. ओके. आता या विषयावर आपण सखोलपणाने चर्चा करूयात. ओके. आता सध्या आपल्याला वाटतं की सगळं ठीक आहे. ओके. ₹10चा वडापाव ₹15 झाला आहे. ओके. कुठे ₹20ची पाणीपुरी ₹25 झाली. त्यामुळे आपल्याला ₹5-10 आपण बघतो आणि आपण स्किप मारतो हा मॅटर. ओके. पण जेवढं हे फूड क्रायसिस हा टॉपिक आहे ना, तेवढाच हा चिंतेचा विषयसुद्धा आहे. आता ते कसं ते आपण बघून घेऊयात. ओके. आता बाजारात तर अन्न आहे, पण जमिनीवरची परिस्थिती आता सध्या हळूहळू बदलत चालली आहे. ओके. आता पहिला जो पॉईंट आहे तो आहे कमजोर मान्सूनचा धोका. ओके. आणि ही बिगेस्ट रिस्क आहे. ओके. आता भारतामध्ये जवळपास 70% शेती ही पावसावर अवलंबून आहे. ओके. आणि याचा अर्थ काय? म्हणजेच की जर पाऊस वेळेवर नियंत्रणात पुरेसा पडला किंवा झाला तर पिके काय होतात? चांगली येतात. अन्न सगळ्यांना पुरेसे मिळतं. आणि पण या उलट जर परिस्थिती झाली, जर पाऊसच कमी झाला तर पिके काय होतात? नष्ट होतात. उत्पादन खूप कमी प्रमाणात होतं. आणि 2026मध्ये एल निनो, ओके, याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे डीपमध्ये. एल निनो इफेक्टमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. ओके. म्हणजेच अन्न उत्पादन थेट खूप पर्सेंटेजमध्ये कमी होऊ शकतं. आता एल निनो हे काय आहे मी पण तुम्हाला हे सांगतो आता. ओके. बेसिकली एल निनो म्हणजे नेमकं काय? सामान्य परिस्थितीत प्रशांत महासागराच्या पूर्व भागात म्हणजेच साऊथ अमेरिका जवळ पाणी काय असतं? थंड असतं. आणि पश्चिम भागात म्हणजेच एशियाजवळ गरम पाणी असतं. ओके. आता एल निनोमध्ये होतं काय? यामध्ये गरम पाणी पूर्वेकडे सरकतं, समुद्राचं तापमान वाढत जातं, वाऱ्यांचा पॅटर्नसुद्धा बदलतो आणि यामुळे संपूर्ण जगाच्या हवामानात बदल होतो. ओके. आता तुम्ही म्हणसाल की याचा भारतावर एल निनोचा परिणाम काय होईल? ओके. आता भारतासाठी सांगायचं झालं तर पाऊस कमी पडतो. ओके. एल निनोमुळे मान्सून कमकुवत होत जातो, पावसाचं प्रमाण खूप कमी होतं, शेतीवर याचा थेट परिणाम होतो. ओके. आणि अन्न जे उत्पादन असतं ते सुद्धा कमी होतं. ओके. खूप पर्सेंटेजमध्ये तांदूळ झालं, गहू झालं, डाळी झालं याचं उत्पादन घटतं. शेतकऱ्यांना खूप प्रमाणात नुकसानसुद्धा होतं आणि अन्न इनडायरेक्टली महाग होतं. ओके. सप्लाय कमी, डिमांड जास्त होती, त्यामुळे प्राइसेस इतक्या वाढतात की लोकांना भूकमरीचीसुद्धा वेळ येते. ओके. आणि उष्णतासुद्धा वाढते, तापमान जास्त वाढतं, त्यामुळे हीट वेव्ह येण्याची शक्यता जास्त असते. जी काही आता महाराष्ट्रामध्ये हीट वेव्ह म्हणजेच गरमी वाढत आहे ना, उष्णता जास्त वाढत आहे, हा याचासुद्धा परिणाम आहे. ओके. त्यामुळे एल निनो किती वेळाने येतो हे जर सांगायचं झालं तर साधारणपणे 2 ते 7 वर्षांनी हा येतो. प्रत्येक वेळी त्याची तीव्रता वेगळी असते. ओके. त्यामुळे एल निनो म्हणजेच काय? कमी पाऊस प्लस जास्त उष्णता प्लस कमी अन्न उत्पादन. इनडायरेक्टली थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं एल निनो म्हणजेच या सर्व गोष्टी यामध्ये घडून येतात. ओके. आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊयात आपल्या. ओके. जो आपला दुसरा पॉईंट आहे तो आहे इराण वॉर. ओके. आणि हे सगळं तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके. इराण वॉर आणि मिडल ईस्ट क्रायसिस, जो की आत्ताचा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि न्यूजमध्ये याविषयी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. ओके. आंतरराष्ट्रीय युद्धांचा परिणामसुद्धा आहे. ओके. इंडियामध्ये शेती आहे, मग बाहेरच्या देशांचा काय संबंध, असं खूप साऱ्या लोकांना वाटतं. इथेच गेम आपला बदलतो. ओके. भारतामध्ये 80 ते 90% तेल इम्पोर्ट करतो आपण. ओके. मोठ्या प्रमाणात खत, फर्टिलायझर आपल्याकडं बाहेरून येतं. ओके. आपण हे सगळं बाहेरून घेतो. जर मिडल ईस्टमध्ये टेन्शन वाढलं किंवा वाढत अजून गेलं किंवा हॉर्मोज स्ट्रेट बंद झाला तर काय होणार? सगळ्यात पहिल्यांदा तेल महाग होणार, खत महाग होणार किंवा याची उपलब्धता कमी होणार, डिमांड जास्त असणार, सप्लाय कमी असणार आणि प्राईस इनडायरेक्टली वाढणार. याचा परिणाम शेतीचा खर्च खूप वाढणार, शेतकरी कमी पेरणी करतो यामध्ये आणि अन्न उत्पादनसुद्धा कमी होतं. ओके. आता जो पॉईंट नंबर 3 आहे तो आहे खतांची टंचाई. ग्राउंड रिॲलिटी आहे.
ओके. त्यामुळे आता ग्राउंड लेवलवर काय चाललं आहे ते सुद्धा आपण बघूयात. ओके. आता काही राज्यांमध्ये काय झालं आहे, खतासाठी लोक पॅनिक बाईंग करत आहेत. ओके. म्हणजेच की टेन्शनमध्ये येऊन जास्त खत घेत आहेत. ओके. ब्लॅक मार्केटमध्ये जास्त दराने आता सध्या विक्री चालू आहे खतांची. शेतकऱ्यांना वेळेवर खतसुद्धा मिळत नाही आहे. यामुळे पिकांची वाढ नीट होत नाही, उत्पादन खूप कमी होतं आणि हा हिडन क्रायसिस आहे जो अजून मोठा होऊ शकतो येणाऱ्या काळात. ओके. आता जो पॉईंट नंबर 4 आहे, ओके, अन्न तुटवड्यामध्ये जो पॉईंट नंबर 4 आहे तो आहे आपला हवामान बदलाचा मोठा फटका. सी, आता याला आपण म्हणू शकतो क्लायमेट चेंज. आजकाल तुम्ही पाहिलंच असेल की लाईक अचानक पाऊस, गारपीट, खूप उष्णता, हे सगळं क्लायमेट चेंजमुळे होते. आता याचा इनडायरेक्टली परिणाम शेतीवर सुद्धा होतो. आता तो होतो कसा, गहू, तांदूळ, डाळी यांचं उत्पादन आपोआप कमी होतं. लाखो हेक्टर पिकांचं नुकसानसुद्धा होतं यामध्ये. आणि एका वर्षाचं नुकसान म्हणजे लाईक पुढच्या वर्षी इनडायरेक्टली तुम्हाला अन्न कमी मिळणार. ओके. आता पॉईंट नंबर जो 5 आहे त्याविषयी जर सांगायचं झालं, वाढती महागाई, फूड इन्फ्लेशन. आता तुम्ही स्वतः थोडंसुद्धा अनुभवत असाल, भाज्या महाग होत चालल्या, तेल महाग होत चालले, धान्याचे दर वाढत आहेत. पुण्यामध्ये जे स्टुडंट्स आहेत जे गव्हर्मेंट एक्झामची तयारी करायला आलेत, त्यांचा मेसचा डबाची जी प्राईस आहे तीसुद्धा वाढली आहे. आणि हे सगळं का होत आहे, कारण सप्लाय कमी आणि डिमांड जास्त होत आहे. जेव्हा अन्न कमी आणि लोक जास्त असतात ना, त्यामध्ये प्राईस आपोआप वाढते आणि याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होणार, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांवरच होणार. ओके. जो पॉईंट नंबर 6 आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आहे स्टोरेज आणि सप्लाय प्रॉब्लेम. सी, भारतामध्ये अन्न उत्पादन होतं पण प्रॉब्लेम कुठे आहे सांगू का, स्टोरेज सिस्टममध्ये. ओके. योग्य गोदाम नसल्यामुळे काय होतं, अन्न खूप प्रमाणात खराब होत जातं, ट्रान्सपोर्टमध्ये डिले होतो. म्हणजेच की अन्न आहे पण लोकांपर्यंत ते पोहोचत नाही आहे. आता याच्यामध्ये खूप काही कारणंसुद्धा आहेत पण ते मी असं पब्लिकली डायरेक्ट नाही सांगू शकत. पण जे काही स्मार्ट आणि सामान्य लोक आहेत त्यांना समजलंच असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. एवढंच सांगेल की अन्न तुटवड्याची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कारणे कुठली, पाऊस कमी, खत आणि तेल महाग. ओके. हवामानात बदल. ओके. एल निनो इफेक्ट, जे काही मी तुम्हाला थोड्या वेळाआधी सांगितलंच आहे एकदम डीपमध्ये. अन्न महागाई आणि स्टोरेज प्रॉब्लेम. आणि हे सगळं एकत्र आलं तर काय होईल, इंडियामध्ये इनडायरेक्टली फ्युचरमध्ये फूड क्रायसिस, अन्न तुटवडा येण्याची पूर्ण शक्यता आहे. ओके. आज आपल्या ताटात अन्न आहे खायला पण उद्या ते महाग होईल, किंबहुना आज 2 चपात्या खाते, उद्या आपल्याला 1.5 खाव्या लागतील आणि कदाचित कमीही पडेल. ओके. जर तुम्हाला असे इम्पॉर्टंट टॉपिक्स समजून घ्यायचे असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. ओके. थँक्यू.